श्री शिवाय नमस्तुभ्यं हर हर महादेव। नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचे सर्वांचे आपल्या आध्यात्मिक शिवपुराण या चॅनलवरती। मैत्रिणींनो, आज आपण आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये शिवपुराण कथेतील तत्व हे सांगत आहे की मनामध्ये सतत गलत विचार येतात, चुकीचे विचार येतात, तर याच विचारांवर काही शिवपुराण कथेत विशेष उपाय सांगितले आहेत। ते आज आपण आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात। मैत्रिणींनो, तत्पूर्वी व्हिडिओ पाहत असताना कुठेही स्किप करू नका, व्हिडिओ पूर्ण पहा आणि व्हिडिओ पाहत असताना एक लाईक नक्की करा। शिवपुराण कथेत असे म्हटले आहे की काही महिला आहेत, काही सासू आहेत, काही सासरे आहेत, काही मुलं मुली आहेत, काही पुरुषांच्या मनामध्ये तर येत आहे की मी शेती तर मनापासून करतो, शेतात धान्य तर व्यवस्थित पिकवलं जातं, पण मला असं वाटतं की ह्या वेळेस धान्य व्यवस्थित येणार नाही। मनामध्ये असे काही गलत निगेटिव्ह विचार येत असतील। काही महिला देवासमोर बसून भगवान शिवशंकरांची, माता दुर्गेची आराधना करत आहेत, तरी मनामध्ये सतत काही ना काही चुकीचे विचार मनामध्ये डोक्यामध्ये येत आहेत। महिलांच्या थोडेसे हातामध्ये दुखायला लागले, पोटामध्ये दुखायला लागले किंवा काही शारीरिक त्रास उद्भवायला लागले तर मनामध्ये चुकीचे विचार येतात की मला मोठा आजार तर होणार नाही ना। एखादी छोटीशी जरी गाठ आली शरीरामध्ये तर मनामध्ये चुकीचे विचार येतात की कॅन्सर तर होणार नाही ना। मुलं बाहेर गावी गेली आहेत किंवा स्कूलला गेली आहेत, मनामध्ये चुकीचे विचार येतात, माझा मुलगा चुकीच्या मार्गाला तर जाणार नाही ना। पती बाहेर गेले आहेत, पतीबद्दल चुकीचे विचार येत आहेत। असे अनेक आपल्या मनामध्ये चुकीचे विचार, गंदे विचार येत आहेत। तर शिवपुराण कथेत भगवान शिवशंकरांचे तत्व चरित्र असे म्हणत आहे की आठवड्यातून एक असा दिवस बनवावा की आपली चंद्रनाडी ही मजबूत बनली पाहिजे। एकच काम करायचे आहे, एक बेलपत्र घ्यायचे, त्या बेलपत्राला 3 पाने असतात, तर वरच्या पानाच्या आणि खालच्या 2 पानांच्या मध्ये जी थोडीशी जागा असते, नीट व्यवस्थित समजून घेऊया। त्या जागेला पिवळं चंदन ओम नमः शिवाय म्हणत लावावे। कुठल्याही शिवालयात जा किंवा या ठिकाणी तुम्हाला शिवालयात जाऊ शकत नसाल तर घरच्या शिवलिंगावरती हे बेलपत्र मनोभावे अर्पण करावे। आता या ठिकाणी तुम्हाला जसे अर्पण करायचे आहे तसे अर्पण करा। काही वेळ तिथेच बसून जर मंदिरात बसला असेल तर नंदी महाराजांच्या पाठीमागे बसावे आणि घरामध्ये बसला असाल तर सुखासन लावून बसावे, म्हणजे आरामात मांडी घालून बसावे आणि उजव्या साईडच्या नाकपुडीवर एक बोट ठेवून डाव्या नाकपुडीने 2-3 मिनिट श्वास घेऊन सोडावा। आपल्या शरीरामध्ये चंद्रनाडी असते, याचेही खूप महत्त्व शिवपुराणात सांगितले आहे। भगवान शिवशंकरांनी चंद्राच्या कायाचा रोग समाप्त केला होता, तेव्हा चंद्रदेवाने हात जोडून महादेवांना विनंती केली होती की माझ्या कायांचा रोग महादेव तुम्ही समाप्त केला आहे, मला अशी आज्ञा द्या की मी काय करू। तेव्हा भगवान शिवशंकरांनी सांगितले, चंद्रदेव तुम्ही माझ्या मस्तकावर धारण करा आणि संसारामध्ये जेवढे मनुष्य आहेत त्या मनुष्याच्या चंद्रनाडीमध्ये विराजमान राहा। एका चंद्रदेव जेव्हा मनुष्य चुकीचे विचार करेल, गलत सोचमध्ये पडत असेल, तर गलत दृष्टी ठेवत असेल, तेव्हा यावेळी तुमची चंद्रनाडी प्रबल होत असेल, त्या व्यक्तीच्या बुद्धीमधून गलत विचार, गलत दृष्टी समाप्त जाऊ द्या। यासाठी शिवपुराणात विशेष म्हटले आहे, ज्यावेळेस एक बेलपत्र पिवळे चंदन लावून आठवड्यातून एकदा समर्पित करून मग तुम्ही मंदिरात करा, घरामध्ये करा, कुठेही करा आणि सलग 2-3 मिनिट रोज तुम्हाला सुखासनात बसून उजवी नाकपुडी बंद करून डाव्या नाकपुडीतून श्वास घ्यायचा आहे आणि सोडायचा आहे। यामुळे तुमची चंद्रनाडी मजबूत बनेल, प्रबल बनेल आणि 3 दिवसाच्या आत चुकीचे विचार, चुकीची दृष्टी यायचे बंद होईल। विश्वास ठेवा, कलियुग में हर व्यक्ति अपने मन में गलत विचार आणत आहे, याचं कारण हेच आहे की चंद्रनाडी मजबूत नाही। शिव महापुराण कथेत भगवान शिवाचे तत्व असेही सांगत आहे की या कलियुगात प्रत्येक व्यक्ती दुःखी आहे, प्रत्येक व्यक्तीला काही ना काही त्रास आहे। संसारामध्ये असा कोणीही सुखी नाही। पृथ्वीवरती भगवान श्रीरामाने जन्म घेतला पण तेही दुःखी होतेच। पृथ्वीवरती भगवान श्रीकृष्णाने जन्म घेतला तर त्यांच्या जीवनामध्येही दुःख आलेच। पृथ्वीवरती नामदेव, संत तुकाराम, मुक्ताबाई, राष्ट्रामध्ये महाराष्ट्रामध्ये जेवढे संत देव आहेत त्यांच्या ग्रंथ पहा, तर त्यामध्ये प्रत्येकाला हे दुःख आलेच आहे।
शिवमहापुराण कथेत असे म्हटले आहे की ज्यावेळेस व्यक्ती जन्माला येतो त्यावेळेस त्याच्याबरोबर दुःखही जन्माला येतेच. असे नाही की आमच्या शेजाराचा मुलगा डॉक्टर झाला, इंजिनियर झाला, ते खूप सुखी आहेत, त्यांनाही काही ना काही दुःख आहे. शिवमहापुराण कथेत हे सुद्धा म्हटले आहे की संसारामध्ये असा कोणी नाही की त्याला दुःख नाही, समस्या नाही, परंतु शिवमहापुराण कथेत असे म्हटले आहे की प्रत्येक समस्येवर, प्रत्येक दुःखावर, प्रत्येक संकटावर शिवमहापुराण एक उपाय देत आहे, हल देत आहे, तोडगा देत आहे. फक्त विश्वास ठेवून आणि भक्तिभावाने आपल्याला तो उपाय करायचा आहे. या सर्व समस्याचा हाल भगवान शिवाकडे आहे. या दुःखातून, या समस्येतून बाहेर पडण्यासाठी एक बेलपत्र घेऊन त्याच्यावरती वरच्या एका पानाला शुद्ध मध लावून खालच्या 2 पानांना शुद्ध गाईचे तूप लावा आणि हे बेलपत्र भगवान शिवशंकराच्या शिवालयात शिवलिंगावरती 1 लोटा जल मनोभावे अर्पण करून, जे कंकर आहे तिथे आपण त्रिपुंडाने चंदन लावतो, ओम काढतो, त्या ठिकाणी आपल्याला हे पान खाली देठ करून श्री शिवाय नमस्तुभ्यम स्मरण करत चिटकवायचे आहे. तुम्ही फक्त केवळ 5 सोमवार करून बघा. 5व्या सोमवारीला तुम्हाला त्या सर्व संकटातून, दुःखातून भगवान शिवशंकर नक्की निवारण करतील. गाईच्या शुद्ध दुधापासून बनवलेले तूप आपल्याला या ठिकाणी विक्रेत्रीचे तूप आणायचे नाही. घरामध्ये गाईच्या दुधापासून शुद्ध 1 वाटी तूप बनवून घ्यायचे आहे. भगवान शिवशंकराच्या शिवालयात शिवलिंगावरती त्या तुपापासून ओम लिहिले जाते. जर या ठिकाणी तुम्हाला मंदिरात जाणे शक्य नसेल तर घरच्या शिवलिंगावर केले तरी चालेल. भगवान शिवाच्या शिवतत्वात असे म्हटले आहे की त्या व्यक्तीच्या हृदयामध्ये शांती निर्माण होते. मन तो कितीही अविचारी, कितीही डिप्रेशनमध्ये गेलेला असेल ते सर्व समाप्त होते. केवळ त्या तुपापासून ओम बनवून आपल्या मस्तकावर लावून आपल्या शिकाचोटीवरती म्हणजे लहान मेंदूच्या थोडंसं वरती हे थोडंसं तुपाचं बोट लावायचं आहे. त्या व्यक्तीच्या डोक्यामध्ये स्थिरता, शांती येते. डिप्रेशनची गोळी खावी लागणार नाही. खूप मोठ्या समस्येमध्ये पडलेला आहात, खूप मोठ्या तकलीफमध्ये पडलेला आहे तर घरामधून फक्त 1 लोटा जल घेऊन तिथे वडाचे झाड आहे, जिथे वडाचे वृक्ष आहे तिथे जावा आणि 2-3 मिनिट हातात मध्ये घेऊन गेलेला एक जो तांब्या आहे तो शांत बसा. बसल्यानंतर तुमच्या मनामध्ये जी काही कामना आहे, प्रार्थना आहे, समस्या आहे, बटकेश्वर महादेवाचे स्मरण करून वटवृक्षाच्या बुडामध्ये ते जल मनोभावे समर्पित करा. 2-3 दिवस असे जल अर्पण केले तर शिवतत्व असे म्हणते की कितीही मोठ्या समस्या असेल त्या समस्येतून भगवान भोलेनाथ स्वतः हात पकडून त्याला रस्ता दाखवेल. खूप मोठी समस्या आहे, खूप प्रयत्न करता, नामस्मरण करता, पण डोक्यातून ती समस्या, वाईट विचार जात नसतील तर मंदिरात जमत नसेल तर आपल्या घरातील शिवलिंगावरती उत्तर दिशेला बसून 1 लोटा जल मनोभावे अर्पण करा आणि जिथून शिवलिंगावर जल अर्पण केल्यानंतर जल वाहते त्या स्थानावर आपल्याला उजव्या हाताच्या 3 बोटांनी स्पर्श करा आणि भगवान शिवाचे चरण स्पर्श म्हणजे जिथून खाली पाणी पडते तिथे आपल्याला तळ हात लावून फक्त एकदाच आपल्या हृदयातील प्रार्थना भगवान भोलेबाबांना सांगून त्यानंतर तोच हात आपल्या हृदयाला लावून श्री शिवाय नमस्तुभ्यम असे म्हणायचे आहे आणि बघा तुमच्या मनाला नक्की शांती मिळेल. विश्वास ठेवा. मैत्रिणींनो, व्हिडिओ पूर्ण माहिती आवडली असेल तर आपल्या चॅनलला आत्ता लगेच सबस्क्राईब करून कमेंट बॉक्समध्ये हर हर महादेव श्री शिवाय नमस्तुभ्यम टाईप करा आणि लाईक करा. नक्की शेअर करा. शिव 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 ओम नमः शिवाय श्री शिवाय नमस्तुभ्यम. धन्यवाद.